हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केला आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे 10वी 12वी परीक्षेचा निकाल कधी लागणार, संभाव्य तारखा आल्यासमोर. तर त्या तारखा काय आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, 10वी 12वी परीक्षेचा निकाल कधी लागणार, संभाव्य तारखा आल्यासमोर. एचएससी एसएससी एक्झाम रिझल्ट राज्यात फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून राहिलं आहे. आता संभाव्य तारखांबाबत माहिती समोर आली आहे. तर ती माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईपन करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांनाच रिझल्टच्या तारखा माहीत पडतील. तर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात 10वी 12वी बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेचे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. निकालाच्या संभाव्य तारखा आता समोर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 12वीचा निकाल तर आठवड्याभराने 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. बोर्डांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एचएससी रिझल्ट डेट, तर ते डेट काय आहे हे आपण बघूया. बघा, 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या 15 तर 10वीचा निकाल त्यानंतर पुढच्या 8 ते 10 दिवसात लागू शकतो. बोर्डांकडून अद्याप याबद्दल काही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र गेल्या काही वर्षात बोर्डाने जाहीर केलेल्या निकालाच्या तारखा पाहता निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. निकालाच्या अगोदर याबाबत बोर्डांकडून माहिती दिली जाईल. बघा, त्यानंतर येते निकालाच्या संभाव्य तारखा. तर बघा, तुम्ही तारखा इथं पाहू शकता. बघा, 12वी निकाल एचएससी रिझल्ट मे 2026च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता. त्यानंतर 10वी निकाल एसएससी रिझल्ट मे 2026च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तर बघा, तुम्ही पाहू शकता की तुमचा जो रिझल्ट आहे तो केव्हा लागण्याची शक्यता आहे. आणखीन काही यामध्ये चेंजेस झाले तर मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो सर्वात पहिले व्हिडिओ पाहू शकाल. त्यानंतर बघा, तुमची जे रिझल्टची डेट आहे ते रिझल्टची डेट आल्यानंतर तुम्ही रिझल्ट कशा प्रकारे चेक कराल. तर बघा, काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि कमेंटमध्ये पण मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तर तुम्हाला करायचं काय नाही आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती रिझल्टची लिंक प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्हाला त्या लिंकवरती जाऊन तुमचा सीट नंबर टाकावा लागेल, त्यानंतर तुमच्या आईचं नाव टाकावं लागेल, त्यानंतर तुमच्या समोर तुमचा रिझल्ट दिसून येईल. तर बघा, खूप सोपी प्रोसेस आहे. तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यानंतर बघा, राज्यात 12वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत झाल्या. तर 10वीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत पार पडल्या. 12वीचा निकाल आधी लागतो, त्यानंतर 10वीचा निकाल जाहीर करण्यात येतो. गेल्या 3 वर्षात 12वीचा निकाल लवकरच जाहीर झाला आहे. 2023मध्ये 25 मे रोजी, तर 2024ला 21 मे आणि 2025ला 5 मे रोजी निकाल जाहीर झाला होता. तर 10वीचा निकाल 2023मध्ये 2 जूनला, 2024मध्ये 27 मे रोजी आणि 2025मध्ये 13 मे रोजी लागला होता. तर बघा, अशा प्रकारे ही जी न्यूज आहे या न्यूजमध्ये तुम्हाला तुमच्या रिझल्टची डेट माहिती पडलेली आहे. तर बघा, यामध्ये आणखीन काही चेंजेस झाला तर मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला करायचं काही नाही, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून काही सुद्धा नवीन अपडेट्स आल्या तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो सर्वात पहिले व्हिडिओ पाहू शकाल. थँक्स.